Welcome to Expert with Gauri. Let's learn together. टुडे वी स्टडी 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 15 एरिया. यामधील प्रॅक्टिस सेट 15.3 आपण पाहणार आहोत. यापूर्वीचे 15.1 आणि 15.2 व्हिडिओ अपलोड मारून झालेले आहेत. त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. ओके, आता या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला ट्रॅपेझियमचा एरिया आपण शिकणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन क्वाड्रिलॅटरल ABCD length AB is 13 centimeter, length DC is 9 centimeter, length AD 8 centimeter. Find the area of quadrilateral ABCD. ओके, आता ही जी डायग्राम दिलेली आहे ती दिलेली आहे ट्रॅपेझियमची. ओके, आता AB हा जो दिलेला आहे तो 13 सेंटीमीटर आहे. नेक्स्ट DC दिलेला आहे तो 9 सेंटीमीटर दिलेला आहे. लेंथ AD, आता ही हाईट होईल ती दिलेली आहे 8 सेंटीमीटर. आता यावरून या फिगरचा आपल्याला एरिया काढायचा आहे. ओके, मग आता यासाठी आपल्याला काय काय गिवन इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण पहिले लिहून घेऊया. लेंथ AB दिलेली आहे 13 सेंटीमीटर. नेक्स्ट लेंथ DC 9 सेंटीमीटर. लेंथ AD इज 8 सेंटीमीटर. ओके, आता ही फिगर जी आहे ती ट्रॅपेझियमची आहे, ती इथं डिक्लेअर करायची आहे कारण की आपल्याला क्वेश्चनमध्ये आपल्याला तसं दिलेलं नाही आहे. ओके, मग त्यासाठी क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. आता एरिया ऑफ क्वाड्रिलॅटर काढायचा आहे, म्हणजेच एरिया ऑफ ट्रॅपेझियम आपल्याला काढायचा आहे. ओके, तर त्याचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ अ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 मल्टिपल sum of the length of the parallel sides. Sum of the length of parallel sides and multiple height. असा याचा फॉर्म्युला आहे. आता या सर्व ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला या फॉर्म्युलामध्ये इनपुट करायचे आहे. ओके, मग आता एरिया ऑफ अ ट्रॅपेझियम यासाठी आपल्याला हा क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे, त्यामुळे देअरफॉर आता हा क्वाड्रिलॅटरल आपल्याला नाव सुद्धा माहिती आहे, त्यामुळे तो आपण इथं मेन्शन करू शकतो. एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD इज इक्वल टू 1/2 मल्टिपल, आता सम ऑफ द लेंथ ऑफ द पॅरेलल साइड्स. आता या फिगरमध्ये लेंथ AB आणि लेंथ DC या दोन्ही एकमेकांना पॅरेलल आहेत. ओके, त्यामुळे इंटू ब्रॅकेट लेंथ AB प्लस लेंथ DC. ओके, आणि नेक्स्ट आहे हाईट. आता हाईट AD ही आपल्याला हाईट दिलेली आहे आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 8 सेंटीमीटर. लेंथ AD. ओके, आता याच्या व्हॅल्यू आपण यामध्ये इनपुट करूया. देअरफॉर एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD इज इक्वल टू 1/2 मल्टिपल AB दिलेली आहे 13 सेंटीमीटर प्लस DC दिलेली आहे 9 सेंटीमीटर अँड मल्टिपल AD दिलेली आहे 8 सेंटीमीटर. आता या 2 ने
8ला भाग जातो. 2 1 जार 2, 2 4 जार 8. Therefore, area of trapezium ABCD is equal to 13 plus 9 is equal to 22 multiple 4. Therefore, area of trapezium ABCD is equal to 22 4 जार 88. एरिया विचारलेला आहे त्यामुळे इथं आन्सर येईल स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, कारण सर्व व्हॅल्यू आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे एरियाचा आन्सर येईल 88 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, देअरफॉर एरिया ऑफ trapezium ABCD is 88 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, एकदम इझी असा हा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता आपण. सेकंड क्वेश्चन, लेंथ ऑफ द टू पॅरलल साइड्स ऑफ ए ट्रॅपेझियम आर 8.5 सेंटीमीटर अँड 11.5 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली अँड इट्स हाईट इज 4.2 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. ओके, म्हणजे परत आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेझियम कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता इथे आपल्याला डायग्राम दिलेली नाही आहे पण कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी तुम्हाला डायग्राम काढून देते म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे तो व्यवस्थित समजेल. आता हा ट्रॅपेझियम मी ड्रॉ केलेला आहे. यामध्ये आपण व्हॅल्यू इनपुट करूया. 8.5 सेंटीमीटर आणि 11.5 सेंटीमीटर. ओके, या दोन पॅरलल साईडचे आपल्याला व्हॅल्यू दिलेले आहेत. आता यामधील 8.5 ही लहान आहे म्हणून ह्याला देऊ. नेक्स्ट 11.5 सेंटीमीटर अँड इट्स हाईट दिलेली आहे 4.2. आता हाईट PS आहे त्यामुळे इथे 4.2 सेंटीमीटर PS. ओके, लेंथ ऑफ टू पॅरलल साइड्स (8.5 सेंटीमीटर अँड 11.5 सेंटीमीटर. ओके, अँड हाईट दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर. ओके, फॉर्म्युला आपण शिकलो मागच्या क्वेश्चनमध्ये, तोच फॉर्म्युला आपल्याला इथे रिपीट करायचा आहे. फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 मल्टिपल सम ऑफ parallel sides and multiple height. ओके, इन्फॉर्मेशन नुसार आपल्याला या फॉर्म्युलेचे सर्व व्हॅल्यू आपल्याला माहीत आहेत त्या आता यामध्ये इनपुट करूया. 1/2 मल्टिपल सम ऑफ पॅरलल साइड्स. आता पॅरलल साइड्स SR आणि PQ आहे. डायरेक्ट म्हणतो आपण 8.5 प्लस 11.5 अँड हाईट दिलेली आहे 4.2. ओके, इज इक्वल टू 1/2 मल्टिपल, आता ह्याची ॲडिशन 20 मल्टिपल 4.2. ओके, आता या 2 ने या 20 ला भाग देऊ. 2 1 जार 2, 2 0 जार 10 अँड 4.2 एवढी
व्हॅल्यू शिल्लक आहे. 10 मल्टिपल 4.2 मीन्स इज इक्वल टू 42.0 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, म्हणजे एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 42.0 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, सेंटीमीटरने आपल्याला डिनोट केलेलं आहे म्हणून इथे सेंटीमीटर आलेलं आहे. देअरफॉर एरिया ऑफ trapezium is 42 स्क्वेअर सेंटीमीटर. अशा प्रकारचे क्वेश्चन आले तर आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे तो लिहायचाच आहे. खूप महत्त्वाचा आहे. फॉर्म्युला मस्ट बी इम्पॉर्टंट टू राईट डाऊन इन द आन्सर. ओके, कारण की फॉर्म्युलाला साधारण कमीत कमी अर्धा ते 1 मार्क असतो. त्यामुळे तो जर का आपल्याला रिझर्व ठेवायचा असेल तर फॉर्म्युला आपल्याला लिहिणं गरजेचंच आहे. ओके, डायरेक्टली उत्तरं लिहायचे नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. थर्ड क्वेश्चन, क्वाड्रिलॅटरल PQRS इज अन आयसोस्केल्स ट्रॅपेझियम. लेंथ PQ इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. लेंथ PM परपेंडिक्युलर टू सेगमेंट SR. लेंथ SM इज 3 सेंटीमीटर. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साइड्स इज 4 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ PQRS. ओके, आता त्यासाठी आपल्याला ही फिगर दिलेली आहे आणि या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आता PQ आणि SR हे दोन्हीही एकमेकांना पॅरलल आहेत. ओके, हे त्यांनी आपल्याला इथे क्लिअर केलेलं आहे. आणि PS आणि QR हे दोन्ही सेम आहेत. ओके, आता यामध्ये क्वाड्रिलॅटरल PQRS इज अन आयसोस्केल ट्रॅपेझियम असं दिलेलं आहे. मग त्याआधी आयसोस्केल ट्रॅपेझियम म्हणजे काय? इफ इन अ ट्रॅपेझियम. ओके, आता हा ट्रॅपेझियम आहे. मग इफ इन अ ट्रॅपेझियम द ऑब्लिक्यू साइड्स मीन्स नॉन पॅरलल साइड्स. ओके, आता या दोन्ही नॉन पॅरलल साइड्स आहेत पण त्या इक्वल आहेत. ओके, देन इट इज कॉल्ड अँड आयसोस्केल्स ट्रॅपेझियम. ओके, परत एकदा सांगते मी तुम्हाला. इफ इन अ ट्रॅपेझियम द ऑब्लिक्यू साइड्स मीन्स नॉन पॅरलल साइड्स आर इक्वल देन इट इज कॉल्ड अँड आयसोस्केल ट्रॅपेझियम. ओके, म्हणून याला आयसोस्केल ट्रॅपेझियम असे म्हटलेलं आहे. ओके, आता यामध्ये PM हा परपेंडिक्युलर दिलेला आहे टू SR. अशाच प्रकारे पॉईंट Q मधून सुद्धा आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करता येईल. ओके, मग त्यासाठी पॉईंट Q पासून सेगमेंट SR वरती, त्यामुळे याचा इफेक्ट काय झालेला आहे की अजून एक आपल्याला परपेंडिक्युलर मिळालेला आहे आणि आयसोस्केल ट्रॅपेझियमचे 3 भागांमध्ये कन्व्हर्टिंग झालेलं आहे. ओके, त्यामधून आपल्याला 2 ट्रायंगल मिळालेले आहेत आणि हा रेक्टँगल मिळालेला आहे. ओके, आता यामध्ये आपल्याला डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साइड्स इज 4 सेंटीमीटर दिलेली आहे. ओके, आता डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स म्हणजे PM आणि आता ह्याला सुद्धा आपण नाव देऊया, ह्याला N देऊ. ओके, मग आता हे 2 डिस्टन्स आहेत म्हणजे ते किती सेंटीमीटरचे आहेत? 4 सेंटीमीटरचे. ओके, आणि इथे सुद्धा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. आता गिवन इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे ते आपण इथेच दिलेले आहे. परत एकदा राईट डाऊन घेऊया. गिवन इन्फॉर्मेशनमध्ये लेंथ PQ 7 सेंटीमीटर. नेक्स्ट लेंथ SM 3 सेंटीमीटर and length PS is equal to, आता PS ची व्हॅल्यू आणि QR ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही, फक्त ते इक्वल दिलेले आहेत. ओके, मग त्यामुळे लेंथ PS इज इक्वल टू लेंथ QR असं डिनोट करू आपण. ओके, आता आपण हा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. ओके, मग आता डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स इज कॉन्स्टंट. ओके, म्हणजे QN किती आहे? 4 सेंटीमीटर. ओके, कारण की डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स
4 सेंटीमीटर त्यांनी दिलेला आहे. हा आत्ता आपल्याला ऑलरेडी दिलेला होता, त्यानंतर आपण हा ड्रॉ केलेला आहे. त्यामुळे दोघांमधील जे डिस्टन्स आहे ते इक्वल असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. हा 4 आहे म्हणून हा पण आपण 4च घेतलेला आहे. ओके, आता यामधून आपल्याला 2 राईट अँगल ट्रायंगल मिळालेले आहेत. ओके, मग त्यामुळे इन राईट अँगल, आता कोणकोणते ट्रायंगल होतात तर ट्रायंगल PMS. ओके, PMS यामधील PMS हा कोन जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. अँड ट्रायंगल QNR यामधील कोन QNR इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, त्यामुळे यांचा हायपोटेनियस PS झालेला आहे आणि इकडच्या ट्रायंगलचा हायपोटेनियस QR झालेला आहे. हायपोटेनियस म्हणजे कर्ण. ओके, मग त्यामुळे यामध्ये इम्पॅक्ट काय झालेला आहे, देअरफोर हायपोटेनियस PS हायपोटेनियस QR हे दोन्हीही इक्वल झालेले आहेत. ओके, आणि साईड PM आणि साईड QN हे सुद्धा इक्वल आहेत. ओके, मग त्यामुळे ते सुद्धा आपल्याला इथं डिनोट करूया. साईड PM कॉन्ग्रुएंट टू साईड QN. ओके, मग आता यामुळे देअरफोर ट्रायंगल PMS कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल QNR. ओके, त्यामुळे हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांशी एकरूप झालेले आहेत, कॉन्ग्रुएंट झालेले आहेत ॲज पर द हायपोटेनियस साईड टेस्ट. ओके, इथं आपण डिनोट सुद्धा करू शकतो बाय हायपोटेनियस टेस्ट. ओके, देअरफोर आता यामधील लेंथ NR आणि लेंथ SM हे दोन्ही सुद्धा इक्वल झालेले आहेत ॲज पर द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके, त्यामुळे लेंथ NR इज इक्वल टू लेंथ SM. ओके, कशापासून तर ॲज पर द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ओके, आता हे इक्वल आहेत. यामधील आपल्याला SM माहिती आहे. ओके, SM इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. त्याप्रमाणे NR सुद्धा 3 सेंटीमीटर होईल. देअरफोर लेंथ NR इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आता क्वाड्रिलॅटरल PMNQ हा एक रेक्टँगल आपल्याला मिळालेला आहे. ओके, कशामुळे तर आता हे 2 आहेत ते परपेंडिक्युलर आपण टाकलेले आहेत. ओके, आणि हा रेक्टँगल झाल्यामुळे PQ ची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच MN ची व्हॅल्यू झालेली आहे, कारण की रेक्टँगलमध्ये समोरासमोरील ज्या बाजू असतात त्या सेम असतात. ओके, आता ही आणि ही तर सेमच आहे. समोरासमोरील बाजू म्हणजे PQ आणि MN या दोन्ही सुद्धा सेम आहेत, त्यामुळे ह्याची सुद्धा व्हॅल्यू 7 सेंटीमीटर आपल्याला मिळालेली आहे. ओके, ते सुद्धा आपण इथे एक्सप्लेन करूया. क्वाड्रिलॅटरल PMNQ. क्वाड्रिलॅटरल म्हणण्यापेक्षा आपण रेक्टँगल म्हणू. रेक्टँगल PMNQ is a rectangle therefore length MN is equal to length PQ. ओके, आता PQ माहिती आहे आपल्याला याच्यातली 7 सेंटीमीटर. मी यापुढेच लिहून देऊ इज इक्वल टू 7 सेंटीमीटर बिकॉज
ऑपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. ओके, असं एक्सप्लेन केलं तरी सुद्धा यामध्ये आपल्याला चालू शकेल. आता एस आर कसा बनलेला आहे, तर एस आर बनण्यासाठी आता ही लाईन आपल्याला लागणार आहे कशासाठी, तर फाइंड द एरिया ऑफ द पी क्यू आर एस असा आपल्याला क्वेश्चन आहे. ओके, मग त्यामुळे जे समोरासमोरील बाजू आहेत, पॅरेलल साईड्स आहेत, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, त्यामधील परफेक्ट पी क्यूचं माप आपल्याला माहीत आहे 7. आता दुसरं आपल्याला लागणार आहे एस आर. आता एस आर कसा क्रिएट झालेला आहे ते आपण इथे एक्सप्लेन करूया. मग लेंथ एस आर इज इक्वल टू लेंथ एस एम, लेंथ एम एन आणि लेंथ एन आर असा क्रिएट झालेला आहे. मग लेंथ एस एम प्लस लेंथ एम एन प्लस लेंथ एन आर. ओके, आता यामधील या तिन्हीच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत, त्या आपण इथे इनपुट करूया. मग त्यावरून आपल्याला लेंथ एस आर मिळेल. ओके, लेंथ एस एम दिलेली आहे 3 प्लस लेंथ एम एन 7 प्लस लेंथ एन आर 3. ओके, म्हणजे आता ह्याची ॲडिशन आलेली आहे 13. देअरफॉर लेंथ एस आर इज इक्वल टू 13 सेंटीमीटर. ओके, म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू उपयोगात पडणार आहे फाइंड द एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस साठी. आता फॉर्म्युला टाकूया. देअरफॉर एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 मल्टिपल sum of the length of parallel side multiple height. ओके, आता याच्या व्हॅल्यू आपण इनपुट करूया. आता यामध्ये फर्स्ट एरिया ऑफ ट्रॅपेझियम, एरिया ऑफ ट्रॅपेझियम. आता कोणकोणत्या साईड्स आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत ते पहिले आपण इथे डिनोट करू. इज इक्वल टू 1/2 मल्टिपल. आता सम ऑफ द लेंथ ऑफ द पॅरेलल साईड्स. आता पॅरेलल साईड्स कोणकोणत्या आहेत यामध्ये, तर लेंथ पी क्यू आणि लेंथ एस आर. ओके, मग लेंथ पी क्यू प्लस लेंथ एस आर मल्टिपल हाईट म्हणजे आपल्याला पी एम घ्यावी लागेल. लेंथ पी एम. ओके, आता याच्या व्हॅल्यू आपण इनपुट करूया. इज इक्वल टू 1/2 मल्टिपल पी क्यू आहे 7 आणि एस आर आत्ता आपण काढली 13 सेंटीमीटर. त्यामुळे पी क्यू 7 प्लस एस आर 13. पी एम दिलेली आहे 4 इज इक्वल टू 1/2 मल्टिपल 7 प्लस 13 मीन्स 20 मल्टिपल 4. 2 1 जार 2, 2 10 जार 20. म्हणजे रिमेनिंग व्हॅल्यू इथं काय राहिली 10 मल्टिपल 4. ओके, देअरफॉर एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 40. एरिया विचारलेला आहे त्यामुळे आन्सर आपलं स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये येईल. ओके, तर की ही व्हॅल्यू सुद्धा आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. ओके, देअरफॉर एरिया ऑफ quadrilateral PQRS is 40 square centimeter is our answer. अशा प्रकारचा प्रॅक्टिस सेट 15.3 आपला कंप्लीट झालेला आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यापुढे आपण प्रॅक्टिस सेट 15.4 पाहणार आहोत. यामध्ये सुद्धा आपल्याला फॉर्म्युले आहेत, त्यामुळे फॉर्म्युले आपल्याला 100% पाठच करायचे आहेत. यामध्ये गडबड अजिबात करायची नाही आहे, कारण की जर का फॉर्म्युला तुमचा जर का थोडासा चुकला तर तुमचे आन्सरसुद्धा चुकतील. त्यामुळे फॉर्म्युला अगदी व्यवस्थितरित्या पाठ करा. फॉर्म्युला जर का पाठ असेल तर व्हॅल्यू आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलेच असतात. ते व्हॅल्यू आपण फॉर्म्युलामध्ये टाकून आपण आन्सर व्यवस्थितरित्या काढू शकतो.